श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात कृषी मालाच्या हमीभावाबद्दल. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे मागे घेण्याच्या केलेल्या घोषणेला आज मंत्रिमंडळातही मंजुरी देण्यात आली. परंतु घोषणेनंतरही शेतकरी आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. किमान आधारभूत किमतीची म्हणजेच हमीभावाची कायद्याद्वारे खात्री ही आता त्यांच्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला माल ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी सरकार देत असते. त्या किमतीला हमीभाव म्हणतात. भारतीय कृषी क्षेत्र विकसित होण्याआधी अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी काही ठराविक पिकांचं उत्पादन करावं यासाठी उत्तेजन देण्याचा मार्ग म्हणून ही किमान आधारभूत किमतीची कल्पना जन्माला आली. हमीभावामुळे सध्या विविध प्रकारच्या 23 शेतमालांची खरेदी सरकार करतं. यात गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस अशा पिकांचा समावेश आहे. हा शेतमाल खरेदी करण्याचे दर सरकारकडून जाहीर होतात आणि सरकारी खरेदी केंद्रांवर शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री करतात. शेतमालातील बाजारातील किमतीमध्ये कितीही घसरण झाली तरी देखील सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणेच शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो. त्यामुळे बाहेरच्या बाजारातल्या किमती जरी घसरल्या तरी शेतकऱ्याचं नुकसान होत नाही. 2018 मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. म्हणजेच उत्पादन खर्चाच्या 50% नफा एवढा हमीभाव सरकार देणार आहे. उत्पादन खर्च ठरवत असताना बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो. भारतात केवळ 6% आसपास जरी शेतकरी हमीभावाचा फायदा घेत असले तरी हे हमीभाव सर्व बाजाराला किमान किमतीची दिशा देत असतात. भारतीय कृषी क्षेत्रात हमीभावाच्या महत्वाबद्दल भाष्य करताना कृषी अर्थतज्ञ रमेश पाध्ये यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. हमीभावाच्या संदर्भात एक 3-4 महत्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे हमीभाव सुरू झाले 1965 साली, तेव्हा एक उद्दिष्ट असं होतं की शेतकऱ्यांनी रासायनिक खतं, पेस्टिसाइड वगैरे वापरावी, त्यामुळे उत्पादन वाढेल. आणि ही परिस्थिती काही कायम राहिलेली नाही, आता बदललेली आहे. आता आपल्या देशामध्ये धान्याचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त होतं, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावर धान्य निर्यात करायला लागलेले आहोत. त्या अशा वेळेला हमी भाव चालू ठेवणं आणि त्या भावाने सरकारने खरेदी करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की या पंजाब, हरियाणा, वेस्टर्न यूपी या राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये तांदूळाचं पीक घेतलं जातं. आता या सगळ्या राज्यामध्ये पाऊस फार कमी पडतो आणि त्यामुळं तांदूळाचं पीक घेण्यासाठी भूगर्भातलं पाणी ट्यूबवेलने उपसलं जातं. अशा प्रकारची शेती ही सस्टेनेबल नाही, शाश्वत शेती नाही. हे भूगर्भातलं पाणी आता संपायला आलेलं आहे, तेव्हा 5-7 वर्षानंतर तिथे तांदूळाचं पीक घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट हमीभावाच्या संदर्भात सांगायची म्हणजे हमीभावामुळं बाजारामधले धान्याचे भाव चढे राहतात. त्यामुळं गोरगरीब जनतेला ते धान्य घेणं परवडत नाही. म्हणजे गोरगरीब जनतेला महिन्याला 5 किलो धान्य जवळपास फुकट दिलं तरी देखील कुपोषणाची समस्या संपत नाही. या गोष्टीचा सिरियस विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याची गरज आहे. नंतर प्रश्न असा की जो हमीभावामुळं क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पीक रचना जी ठरलेली आहे, म्हणजे खरीप हंगामामध्ये तांदूळ पिकवायचा आणि रब्बी हंगामामध्ये गहू पिकवायचा, तर ही पीक रचना ही आपल्या देशामध्ये पाण्याची जी उपलब्धता आहे त्याच्याशी सुसंगत अशी नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात आपल्याला मोठा धक्का बसणारे पंजाब, हरियाणामध्ये खरीप हंगामामध्ये तांदूळाचं पीक घेता येणार नाही अशी स्थिती आहे. नंतर प्रश्न असा आहे की बाजारपेठेच्या माध्यमातून ज्या वेळेला सिग्नल मिळतात लोकांना काय हवंय, तर हमीभावामुळे त्या सिग्नलकडे शेतकरी लक्षच देत नाही. ते त्यांना पाहिजे ते तांदूळ गहू पिकवत राहतात
आता अशी परिस्थिती आहे की देशातलं कुपोषणाचं प्रमाण लक्षात घेतलं तर लोकांना भाजीपाला फळं ही मिळणं आवश्यक आहे आणि ती मिळायची तर शेतकऱ्यांनी ती पिकवायला पाहिजे. त्याच्यासाठी पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. तर भातासारखं प्रचंड पाणी लागणारं पीक किंवा ऊसासारखं प्रचंड पाणी लागणारं पीक हे घेतल्यानंतर भाजीपाला किंवा फळं पिकवायला पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे कुपोषणाची समस्या फार मोठी आहे. आता एक सांगायची गोष्ट महत्वाची म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये वाघाड प्रकल्प आहे. तर या प्रकल्पामध्ये जे काही पाण्याचं वाटप करण्याची पद्धत विकसित केली गेली तर त्या पद्धतीने बापूसाहेब उपाध्यायांनी जी विकसित केली पद्धत तर त्या याच्यामध्ये काय झालं की जमिनीचं क्षेत्र आहे त्याच्या प्रमाणात पाणी देणं ठरवलं. त्या प्रमाणात शेतकऱ्यांना पाणी मिळेल. आता अशा पद्धतीने पाणी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला की आपण ऊसाचं पीक घ्यायचं आणि थोड्या जमिनीवरती की ऊसाचं पीक न घेता ते पाणी वापरून फळं आणि भाजीपाला पिकवायचा. लोकांनी ठरवलं की ऊसाचं पीक घ्यायचं नाही. 10,000 हेक्टर क्षेत्रामध्ये फक्त 150 हेक्टर क्षेत्रावर ऊसाचं पीक घेतलं जातं. बाकी सगळ्या ठिकाणी भाजीपाला आणि फळं पिकवली जातात. शेतकरी चांगले सधन आहेत तिथले झालेले. काही शेतकऱ्यांचं तर उत्पन्न 5-6 कोटी रुपयाचं आहे. आता हे सगळं व्हायचं म्हटलं की या पद्धतीने पाण्याचं वाटप करायला पाहिजे. कायदा करून शेतकऱ्यांना ऊस पिकवायला बंदी करण्याची गरज नाही. पाण्याचं नीट वाटप केलं की आपोआपच शेतकरी भाजीपाला आणि फळं पिकवायला लागतील. हे या नाशिकच्या उदाहरणावरून दाखवलेलं आहे. संबंध भारतामध्ये हे नाशिकचा वाघाड प्रकल्प असा एकमेव प्रकल्प आहे की ज्या ठिकाणी धरणातलं पाणी साठवणं एवढंच फक्त सरकारचं काम आहे. त्याच्या पुढचं सगळं डिस्ट्रीब्युशन वगैरे हे तिकडे शेतकरी करतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी पाणीपट्टी भरतात आणि त्याच्यामुळं वाघाड प्रकल्पामध्ये गव्हर्नमेंटला कुठलाही तोटा सहन करावा लागत नाही. वेळच्या वेळी पाणीपट्टी भरली जाते. आता इतकं चांगलं उदाहरण समोर असताना अशा प्रकारे पाण्याचं वाटप करण्याची पद्धत का सरकार अवलंबत नाही हा मोठा प्रश्न आहे. अशा प्रकारची जर पाणी वाटप करण्याची पद्धत अवलंब केली तर स्वाभाविकपणे लोकांना हवे तसा भाजीपाला फळं ही वाजवी किमतीमध्ये मिळतील आणि कुपोषणाची समस्या निकालात निघेल असं मला वाटतं. श्रोतेहो, भारताचा GDP सुधारायचा असेल तर अर्थव्यवस्थेत गतिमानता हवी. ती गती सर्वसमावेशक असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळेल. भारतात जवळपास 50% कामगार हे शेतीविषयक क्षेत्रात कार्य करतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना ही क्रयशक्ती निर्माण करते. त्यातून मागणीला चालना मिळते. म्हणूनच विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळवायची असेल तर कृषी अर्थव्यवस्था मजबूत होणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकारनं आपला निर्धार या आधीच प्रकट केला आहे. कृषी क्षेत्रातले कायदे मागे घेतल्यावर सरकारला कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी अधिक सक्षम पर्याय उभा करावा लागेल. यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. याविषयी अधिक चर्चा करताना कृषी तज्ज्ञ आनंद गाडे यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. देशातील शेती क्षेत्र गेल्या 2 दशकांपासून शरपंजरी अवस्थेत आहे. यातील ऊर्जा क्षीण झाली आहे. संशोधन, विकास, सुधारणा ठप्प आहेत. कोणत्याही विकसनशील देशाचा विचार करता आणि भारतात लोकशाही असणाऱ्या देशाचा विचार करता धोरणात्मक सुधारणा एखाद्या क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. धोरणात्मक कायदे आणणे आणि त्याचे नियम आणि नव्या रचना करून नव्या बदलांना सर्वांगीण विकासासाठी संबंधित क्षेत्रातील घटकांना समांतर संधी देण्याचा प्रयत्न, त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. धोरण अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी सरकार असते. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी सुद्धा देशातील शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची वेळ जवळ आली असं सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी मार्शल प्लॅन संबंधित केंद्र सरकारला संपूर्ण देशामध्ये मार्शल प्लॅन लागू करण्याची मागणी केली होती. 1967 मध्ये बाजार समित्यांचा कायदा अस्तित्वाला तेव्हाही बाजारातील खासगी व्यापारी उद्योगांच्या तावडीतून शेतमाल बाजूला काढून स्पर्धात्मक भाव मिळवण्याचे स्वप्न मांडण्यात आले. शेतकऱ्यांकरिता चालवणारी ही व्यवस्था होती.
मात्र या बाजार व्यवस्थेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला दराचे संरक्षण न मिळाल्यामुळे पुन्हा शोषण सुरू झाले. शेतकरी हमीभावाकरिता घामाच्या दामाकरिता पुन्हा रस्त्यावर येऊ लागला. एकूणच या व्यवस्थेने शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित केले नाही. मग नव्या बाजार सुधारणांमध्ये तत्कालिक यश दिसत असले तरी भल्या मोठ्या शोषणाची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आणि नव्या कायद्यांमध्ये हमीभावासह शेतकऱ्यांच्या सुरक्षितेची मागणी जोर धरू लागली. आजही आंदोलक शेतकरी हमीभावाची मागणी करत आहेत आणि लढा सुरूच राहणार असे सांगत आहेत. हमीभाव म्हणजे किमान आधारभूत किंमत, ही MRP नाही. MRP म्हणजे अर्थातच आपले कमाल विक्री दर. तर तो कमाल विक्री शेतमालाचा कमाल विक्री दरही नाही, अगदी नगण्य स्वरूपातील हा शेतमालाचा दर असतो. देशाचा मिळून सरासरी तो संबंधित पिकासाठी काढला जातो. शेतमालाचे दर बाजारपेठांमध्ये जेव्हा कोसळतात तेव्हा ते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीत नेईल नागवेल असे होऊ नये म्हणून हमीभावाने खरेदीसाठी सरकार स्वतः बाजार हस्तक्षेप करून खरेदीला उतरते. शेतकऱ्यांना किमान आधार देण्याचा प्रयत्न करते. हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याचे कायद्याचे बंधन नसल्याने बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांचे शोषण सुरूच आहे. बाजार समित्याही यास अपवाद नाही. यामुळे शेतकरी हमीभाव कायद्याची मागणी 3 कृषी कायद्यांमध्ये करत आहे. सरकारी शेतमाल खरेदी 9 ते 16% केली जाते. त्यातही काही राज्यांनाच अधिक प्राधान्य दिले जाते आणि काही पिकांकरताच होते. आंदोलनकर्त्यांना बाजारभावात हमीभावाचे कायद्यात्मक संरक्षण हवे. केवळ काही कायद्यात्मक बदलांनी हे शक्य होणार नाही, यावर शेतकरी ठाम आहे. देशातील मोठी शेतजमीन 85% शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे आहे. तुम्ही नवीन धोरण आणणार असाल, नव्या कायद्यात त्याला हमी भावाची, बाजार आणि जमीन सुरक्षा देणाऱ्या कायद्यांची आजही प्रतीक्षा आहे. श्रोतेहो, कृषी क्षेत्रात 2014 ते 2019 या 5 वर्षात सरकारनं किमान आधारभूत किमतीवर 8 लाख कोटी रुपये रक्कम खर्च केली आहे. सरकारला 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं 2020-2021 या वर्षात खरेदी केलेल्या गहू आणि तांदळाची किंमत 2,53,274 कोटी रुपये आहे. डाळी, कापूस, तेलबियांची किंमत 50,000 कोटींपेक्षा जास्त आहे. शेतकऱ्याला अनुदान नको, सवलती नकोत, त्याला फक्त बाजारभावानं आपलं उत्पादन विकू द्या, असं द्रष्टे कृषी अर्थतज्ञ कैलासवासी शरद जोशी म्हणत. कृषी अर्थव्यवस्थेचं सुयोग्य नियोजन हा भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कायम आव्हानच राहिलेलं आहे. हे आव्हान पेलता आलं तर भारतीय अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलू शकेल. सरकार आणि समाज या सर्व घटकांनी यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यातूनच उद्याचा समर्थ भारत घडू शकेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.